पाहतोय उद्धव ठाकरे हे सध्या पोहोचलेले आहेत। टी जंक्शन इथून या मोर्चाला सुरुवात होते आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा आज अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा निघतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आहे। उद्धव ठाकरे सध्या तिथे दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्या मोर्चामध्ये साधारण 1.5 ते 2 लाख नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होतील असं बोललं जात होतं आणि दृश्यांमध्ये देखील तेच पाहायला मिळतंय। धारावीसाठी उद्धव ठाकरे हे आता मैदानात उतरलेले आहेत। धारावी पुनर्विकास विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हा मोर्चा पुकारण्यात आलेला आहे। धारावीच्या टी जंक्शन पासून बीकेसी पर्यंत या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे देखील मोर्चास्थळी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय। उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यामुळे या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच या मोर्चाच्या निमित्तानं मुंबईमध्ये होर्डिंग्स देखील लावण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। थेट दृश्य टी जंक्शन मधली ही पाहतोय। उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। अनिल परब देखील पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि टी जंक्शन धारावीच्या टी जंक्शन पासून बीकेसी पर्यंत हा मोर्चा निघतोय। एक प्रकारे उद्धव ठाकरे या मोर्चाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत आणि संपूर्ण मुंबईतून अनेक नागरिक अनेक कार्यकर्ते या मोर्चासाठी इथे दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे देखील पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेत। आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। धारावीच्या टी जंक्शन पासून बीकेसी पर्यंत हा मोर्चा निघतोय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज अदानी उद्योग समूह विरोधात हा जोरदार मोर्चा निघतोय। तर उद्धव ठाकरे हे मोर्चास्थळी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक दिग्गज नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह इतरही घटक पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि धारावीकरांच्या पुनर्विकासासाठी किंवा त्यांच्या न्याय हक्कांसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि मोर्चास्थळी सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धारावीमध्ये प्रचंड बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स देखील लावण्यात आलेले आहेत आणि या मोर्चाच्या निमित्तानं खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलेलं आहे। संपूर्ण मुंबईतून अनेक नागरिक कार्यकर्ते धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। साधारण 1.5 ते 2 लाख या मोर्चामध्ये नागरिक सहभागी होतील असं बोललं जात होतं आणि तसंच दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे साधारण 3 किलोमीटर पर्यंत चालणार आहेत आणि स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। त्यांच्यासोबत अनिल परब, आदित्य ठाकरे हे देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या भारतनगर येथील अदानी कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि तिकडचे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अदानी ग्रुपच्या इमारती कार्यालयासमोरील सर्व रस्ते हे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहेत आणि मुख्य रस्त्यावर देखील प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि इतरही घटक पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सध्या उद्धव ठाकरे हे घटनास्थळी माफ करा मोर्चास्थळी भावेंच्या काळातला भाजपाई सरकारने आता नवा नारा द्यायचं सुरुवात केलंय, सबभूमी अदानी की। तर त्यामुळे ही मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसांची आहे। या मुंबईसाठी 105 हुतात्म्यांनी आपला बळी दिलेला आहे। या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी कायम शिवसेनेने
एक अत्यंत निर्णायक भूमिका घेतलेली आहे। आजही धारावीच्या सगळ्या इथल्या नागरिकांच्यासाठी म्हणून हा आजचा मोर्चा निघत आहे आणि हा मोर्चा अदानींच्या एकूण जे काही जाचक अटी नियम आहेत या सगळ्यांच्या संबंधाने हा मोर्चा निघत आहे। आजच्या मोर्चामध्ये साधारण किती जनसमुदाय असणार आहे? अदानींच्या विरोधात आहेत असं म्हटलं जात आहे, पण खरं आपण बघितलं तर भाजपकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे शिवसेनेवर होत आहेत। नाही, भाजपा आरोप करण्यामध्ये पटाईत आहे। भाजपाची सगळी शाउटिंग ब्रिगेड त्यासाठी फार पटाईत पद्धतीने काम करते। आम्हाला त्यांच्यावर काही कमेंट करण्यामध्ये इच्छा नाहीये। आम्ही असं म्हणतोय कारण हा मोर्चा सरकार विरोधी काढायला काय आम्ही घाबरतो काय? आम्ही म्हणालो असतो हा मोर्चा सरकार विरोधी आहे, पण अडचण अशी आहे की सरकार अदानींचा मित्र आहे। खरं तर शरद पवारांची सुद्धा भेट अदानींनी अनेकदा घेतलेली होती। पवारांचं या आंदोलनाला या मोर्चाला समर्थन आहे का? नाही, हा मोर्चा कम्प्लिटली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला मोर्चा आहे। या मोर्चामध्ये उद्धव साहेबांनी अगदी पहिल्या मीटिंगला सुद्धा स्पष्टपणे भूमिका मांडली होती की ज्यांना कुणाला मुंबईवर प्रेम आहे, मुंबईची काळजी आहे, मुंबईकरांच्या प्रश्नावर यावंसं वाटतं त्यांनी सोबत यावं। तुम्ही बघताय सोबत आहेत लोक। पवारांचंही समर्थन आहे, शरद पवारांचं समर्थन या संपूर्ण नाही, मी काय म्हटलं, ज्याला ज्याला मुंबईवर प्रेम आहे असा प्रत्येक जण इकडे आमंत्रित आहे। हा मोर्चा महाविकास आघाडी म्हणून जर विचार करायचा होता तर ती वेगळी गोष्ट होती। हा मोर्चा आधी पुकारताना एकट्या शिवसेनेने पुकारला होता, पण शिवसेनेच्या सोबत जे जे पक्ष येतील, जे जे नेते येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो। त्यामुळे यांचं समर्थन आहे का, त्यांचं समर्थन आहे का, मला वाटतं व्यक्तिगत असं जाण्यात काही अर्थ नाही। आपण बघतोय की सुषमा अंधारे आपल्यासोबत होता। व्यक्तिगत जाण्याऐवजी ज्यांचं मुंबईवर प्रेम आहे ते सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात। प्रणाली, आपण पाहतोय हे या ठिकाणी मोर्चा सुरू झालाय। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होऊन चालत निघालेले आहेत आणि ते अशाच पद्धतीने चालत बीकेसी पर्यंत जाणार आहे। आपण पाहतो आहोत की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्याबरोबरच त्यांचे इतर पदाधिकारी या ठिकाणी चालत निघालेले आहे। हा मोर्चा असाच चालत बीकेसी मध्ये जाणार आहे, ज्या ठिकाणी सभा होणार आहे। धारावी टी जंक्शन पर्यंत स्वतः उद्धव ठाकरे गाडीनं आले, परंतु तिथून मात्र ते मार्गस्थ झालेले आहेत। कलानगर जंक्शनच्या बाजूनं बीकेसी मध्ये जाणाऱ्या रस्त्यानं हा मोर्चा वळण घेत बीकेसी मध्ये जाणार आहे। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी हा संपूर्ण बीकेसीचा जो बीकेसीला जोडण्यासोबत आहेत। काय सांगाल, आजचा मोर्चा हा अनेक अर्थाने महत्वाचा आहे, सर्वच घटक पक्षांचं समर्थन आहे का? नाही, आज हा प्रामुख्याने शिवसेनेचा मोर्चा आहे, ज्याचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेब करतायत आणि या मोर्चामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, लालबावटा असेल, आप असेल, असे विविध पक्ष देखील सामील झालेले आहेत आणि हा विषय केवळ धारावीपुरता मर्यादित नसून हा मुंबईचा विषय आहे, हा मराठी माणसाचा विषय आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळताना दिसतोय। या संपूर्ण मोर्चाला शरद पवार यांचं समर्थन आहे का? कारण आपण गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलं असेल तर अदानी आणि पवारांच्या भेटी अनेकदा समोर येत होत्या। नाही, पवार साहेबांवर वगैरे बोलण्या एवढा मी मोठा नाही, पण राष्ट्रवादीचे मला झेंडे काही दिसले त्यामुळे ते सुद्धा सहभागी आहेत असं मी समजतो। धन्यवाद। तर वरुण सरदेसाई देखील मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक दिग्गज नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, अरविंद सावंत असे दिग्गज नेते इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। धारावीच्या टी जंक्शन पासून बीकेसी पर्यंत हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे हे बीकेसीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। लाखोंचा जनसमुदाय, धारावीकर, मुंबईतील कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। धारावीकरांच्या न्याय हक्कांसाठी धारावीकर रस्त्यावर उतरलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी मध्ये देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। साधारण 300च्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। धारावीकरांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत।
आणि आता पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात. प्रणाली, आपण पाहतो आहोत की मोर्चा जो आहे हा आता बीकेसीचा जो बीकेसी मधला धारावी आणि बीकेसीला जोडणारा जो पूल आहे, ज्याच्या मिठी नदीवर बांधलेला पूल, तो पूल क्रॉस करत आहे आणि या पुलावरून आता अगदी अवघ्या काही मीटर अंतरावर उजव्या बाजूला हा मोर्चा वळण घेणार आहे, जिथून तो बीकेसी मध्ये प्रवेश करणार आहे. आपण पाहतो आहोत की हजारोच्या संख्येनं सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीतले सगळे पक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले बघायला मिळत आहेत. भीम आर्मीचे लोक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांचा सहभाग सुद्धा या मोर्चामध्ये दिसून येतोय. एकूणच धारावीचा विकास व्हावा त्याला विरोध कुणाचा नाही, परंतु तो ज्या पद्धतीनं होत आहे त्याला आमचा विरोध आहे, असं या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. आता आपण चालत चालत मिठी नदीचा जो पूल आहे तो क्रॉस केलेला आहे आणि आता उजव्या बाजूला वळण घेणार आहे, जिथून हा मोर्चा थेट बीकेसी मध्ये जाणार आहे. एकूणच आपण जर बघितलं तर धारावी हा आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मानली जात होती. आता ती क्रमांक 2 वर जरी गेलेली असली तरी तिचा विकासाचा पुनर्विकासाचा एकत्रित प्रकल्प हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प असू शकतो. साधारणतः 9 लाख लोकसंख्या या भागाची आहे. त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सर्वसमावेशक व्हावा, लोकांचा त्यातून विकास व्हावा, लोकांना कुठल्याही अडचणी येऊ नये असं या सगळ्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. परंतु एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचं पाहायला मिळतंय. राज्य सरकारनं धारावीच्या विकासाचं काम अदानी समूहाकडे दिलेलं आहे आणि त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि बीकेसीच्या दिशेनं ते मार्गस्थ झालेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल परब देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. तर मोठ्या प्रमाणात साधारण 1.5 लाख ते 2 लाख नागरिक असतील, कार्यकर्ते असतील किंवा धारावीकर असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. धारावीकरांच्या न्याय्य हक्कांसाठी धारावीकर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि चौकात 300हून अधिक पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत. धारावीच्या टी जंक्शन पासून ते बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावीकरांचा हा मोर्चा निघालेला आहे. महाविकास आघाडीचे देखील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. धारावीकरांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि धारावीतील मोर्चासाठी पोलिसांचा हा चोख बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात. प्रणाली, मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं तर आता हा मोर्चा यांनी उजवं वळण घेतलंय, म्हणजे बीकेसी मध्ये प्रवेश केलेला आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटर जे आहे त्याच्या जवळ आता हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे आणि इथून पुढे तो मार्गस्थ होत बीकेसी मधल्या मैदानावर जाणार आहे, जिथे या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर धारावी हा मुंबईतला मध्यवर्ती भाग आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा लोकांना राहायला जागा नव्हती त्यावेळेला अनेकांनी मिठी नदीचा जो खाडी आहे त्या खाडीवर भरणी टाकून ही संपूर्ण धारावी हळूहळू वसलेली आहे. विशेषतः वेगळ्या राज्यातून आलेले, परराज्यातून आलेले लोक मायग्रेट होत इथं त्यांनी झोपड्या टाकल्या आणि अशी हळूहळू धारावी विकसित होत गेली. धारावी आज जर आपण बघितलं तर मुंबईतलं एक मोठं औद्योगिक केंद्र सुद्धा आहे. त्याची ते औद्योगिक केंद्र ही ओळख कायम राहावी अशी या सगळ्यांची मोर्चेकऱ्यांची मागणी आहे आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की राहण्याच्या जागेचा प्रश्न नाही, पण जे उद्योगधंदे आहेत त्यांचं काय, उद्योगधंद्यांचं पुनर्विकास तो कसा केला जाणार आहे, त्यात आम्हाला काय दिलं जाणार आहे का, अशा सगळ्या मुद्द्यांवर अजून उत्तरं न मिळाल्यामुळे या सगळ्यांनी आंदोलन केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर धारावीचा पुनर्विकास हा गेली कित्येक वर्ष रखडलेला आहे, त्यामुळे हा पुनर्विकास व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. जो मुंबईकर आहे, ज्याने कधी धारावी बघितली असेल त्याला प्रत्येकाला वाटेल की आपल्या शहरातला माणूस हा चांगल्या स्वच्छ ठिकाणी स्वच्छ वातावरणात राहावा आणि त्यामुळं
धारावीचा पुनर्विकास व्हावा ही प्रत्येकाचीच मागणी आहे, परंतु तो होत असताना सर्वसामान्यांना त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पोटा पाण्याचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवला जावा, त्यांना त्यासाठी जागा दिली जावी ही प्रमुख मागणी घेऊन हे सगळे आंदोलन करते आपल्याला बघायला मिळतं आहे की आता BKC कडून मोर्चाच्या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतं। पण या मोर्चामध्ये प्रामुख्यानं कुणाकुणाचा सहभाग आहे, कुठल्या कुठल्या संघटनांनी याला पाठिंबा दिलेला आहे? कारण लाल बावट्यापासून सगळ्याच कामगार संघटना सुद्धा याच्यामध्ये दिसतात। अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे तीनही पक्ष याच्यामध्ये सहभागी आहेत। राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे झेंडे या ठिकाणी दिसत आहेत, परंतु मोठे कुठले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाल्याची आपल्याला माहिती नाही। परंतु काँग्रेसच्या वतीनं स्वतः आमदार वर्षा गायकवाड ज्या की मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सुद्धा आहेत, त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यांनी आपलं समर्थन या मोर्चाला केलेलं आहे। त्याचबरोबर आपण बाकी बघितलं तर मुख्यत्वे या मोर्चाचं आयोजन हे शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं करण्यात आलं असल्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर पक्षातले सगळे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच हा मोर्चा धारावीच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा असं या ठिकाणी सगळ्यांचं मत असल्याचं दिसून येतं। या ठिकाणी भीम आर्मीचे लोक सुद्धा झाले आहे, आझाद समाज पार्टीचे लोक सामील झालेले आहेत, धारावी बचाव संघटनेची लोक आहेत आणि या व्यतिरिक्त धारावीतल्या ज्या विविध व्यावसायिकांच्या संघटना आहेत त्या संघटना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। नक्कीच। तर आज मुंबईमधला धारा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वसामान्य धारावीकरांच्या सोबतच तिथल्या उद्योगांच्या बद्दल सुद्धा विचार केला जावा, त्यांना केंद्रस्थानी म्हणून त्या संघटनांचा, डाव्या पक्षांचा, अशा अनेक संघटना या मोर्चामध्ये उतरून पाठिंबा त्यांनी दिलेला आहे। हजारोच्या संख्येनं झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या अगदी पोटामध्ये असलेली ही अवाढव्य अशी लाखोंच्या संख्येनं मुंबईकर राहत असतात आणि या झोपडपट्टीची प्रचंड घनता असलेला हा सगळा परिसर होता। गरिबी, दारिद्र्य यासोबत तिथं त्या परिस्थितीत राहायचा जो इतर राज्यातून, परप्रांतातून येणारे जे मजूर आहेत त्यांच्यासाठी हक्काची ही जागा म्हणून पाहिलं गेलं। एका छोट्या छोट्या 10 बाय 10च्या रूममध्ये सुद्धा जवळपास 5, 6, 7 लोक राहायचे। तिथंच एखादी जागा मिळाली तर आपला उद्योगसुद्धा त्यांनी उभा केला, सुरू केला। तर या धारावीकरांच्या अनेक प्रश्न, अनेक समस्या गेली अनेक दशकं माध्यमांमधून असेल, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून असेल, राजकीय पक्षांच्या माध्यमातून असेल, सातत्यानं मांडल्या गेल्या आणि मागणी ही होत होती की धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। धारावीचं बकालपण जे आहे, जे मुंबई शहराला सुद्धा या धारावीच्या झोपडपट्टीमुळे एक बकालपण आलेलं होतं, हे बकालपण गेलं पाहिजे। तिथल्या नागरिकांना सुद्धा चांगल्या घराची सुविधा मिळाली पाहिजे, त्यांना सुद्धा स्वच्छ चांगल्या वातावरणात राहता आलं पाहिजे। याच्यासाठी धारावी पुनर्विकासाची एक योजना आखली जावी, यासाठी सातत्यानं धारावीकरांचा पाठपुरावा सुरू होता। अखेर या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि धारावी पुनर्विकास करण्यात आला। मुंबईमधल्या अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत ज्या छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यात आला। झोपडपट्टी धारकांना मजबूत हक्काचे छप्पर त्यांच्या डोक्यावरती मिळालं। अनेक बिल्डर ने ते प्रोजेक्टसुद्धा रखडले। या सगळ्या बाबी घडत असताना आजवर धारावीमध्ये मात्र कुठला बिल्डर किंवा कुठली योजना आलेली नव्हती आणि त्यामुळे आता या सगळ्याबद्दल जी पुनर्विकासची योजना आणलेली आहे त्या योजनेच्या बद्दल विरोध सुरू झाला आहे। यात पुढाकार घेतला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं। धारावीच्या बाहेर विस्थापित केलेल्या झोपडपट्टीधारकांची यादी जाहीर करा असं त्यांचं म्हणणं आहे। विस्थापित केलेल्या झोपडपट्टीधारकांची यादी जाहीर करून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा अशीही त्यांची मागणी आहे।
सर्व झोपडपट्टीधारकांचं नव्यानं सर्वेक्षण करावं। सर्वेक्षणाची शेवटची तारीख हाच पात्रता दिनांक ठरवावा। सर्व निवासी आणि अनिवासी झोपडपट्टीधारकांना पात्र ठरवावं। सर्व निवासी झोपडपट्टीधारकांना 500 चौरस फुटाचं घर मोफत द्यावं। पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी इमारती रहिवाशांना 750 चौरस फुटाचं घर मोफत द्यावं। अशा या प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जात आहेत। अनिवासी पुनर्वसन गाळे सुद्धा मोफत द्यावे अशी मागणी आहे। त्याचबरोबर प्रकल्पाचा जो सुटसुटीत मास्टर प्लॅन आहे तो जाहीर करा। पहिल्यांदा तो प्लॅन काय आहे हे लोकांना कळू द्या असंही त्यांचं म्हणणं आहे। शिवाय भविष्यातली देखभाल खर्चाकरता प्रति पुनर्वसन गाळा 25 लाख रुपयांची तरतूद करा। अशा अनेक मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। आजच्या या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे डाव्या संघटनांपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापर्यंत त्यांच्या पक्षापर्यंत आणि इतर सामाजिक संस्था संघटना यांनी सुद्धा धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातल्या विरोध करणाऱ्या या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी आता हा मोर्चा काढून एक प्रकारे आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी होत आहेत। सत्ताधारी आणि विरोधक हे या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर करत असताना आता राज्य सरकारवरती दबाव टाकण्यासाठी म्हणून आणि नारा हा दिलेला आहे की इथं ज्या अदानींना हा प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे त्यांना बाहेर हटवा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला सरकारी प्रवक्त्यांकडून सरकारकडून हे सांगितलं जातंय की ही जी योजना आणली गेली तीच मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये ही आणलेली आहे। यातले सगळे जे नियम आहेत अटी आहेत किंवा ही योजना बनवली गेलेली होती हीच मुळात त्यांनी बनवलेली आहे। त्यामुळे सत्तेत असताना या सगळ्याबद्दलचं समर्थन आणि विरोधात गेल्यानंतर त्याच्याबद्दलचा विरोध ही भूमिका दुटप्पी आहे अशा प्रकारचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून मात्र या धारावीच्या सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून याचा पुनर्विकास करावा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, या मोर्चाचा उद्देश स्वाभाविकच आहे की यातल्या जो धारावीकरांना अधिकाधिक फायदा मिळवून देणं। खरोखरच या सगळ्याच्या बद्दल धारावीकर या मोर्चाच्या पाठीशी एका सामान्य धारावीकराची काय भावना आहे की केवळ हे राजकीय नेत्यांचं संघटनांचं हे म्हणणं आहे? दिलास, आपण जर एकूणच या संपूर्ण धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पूर्वीपासूनचा जर आढावा घेतला एकूणच तर आपण बघितलं की वेळोवेळी विविध राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे विविध संघटनांच्या विरोध करण्यामुळे हा प्रकल्प कायमच रखडत राहिलेला आहे। आता जर आपण बघितलं तर हा प्रकल्प जर या प्रकल्पाला आपण जर बघितलं आता तर एक संपूर्ण एका समूहाला हा प्रकल्प देण्यात आलेला आहे। त्यामुळे अपेक्षा अशी आहे की हा प्रकल्प वेळेत किंवा वेगात पूर्ण होऊ शकतो। त्यातही हा जो प्रकल्प ज्या समूहाला देण्यात आलेला आहे तो समूह मोठा समूह आहे। यापूर्वी अनेक वेळेला एवढ्या मोठ्या भागाचा पुनर्विकास हा तुकड्यांमध्ये करण्यात यावा अशी मागणी होत आलेली होती। वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कंत्राट यापूर्वी काढण्यात आली, परंतु यापैकी कुठल्याही कंत्राटाचा परिणाम किंवा प्रत्यक्षात काम मात्र कुठेही सुरू झालं नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी धारावीकरांच्या अपेक्षा आता हळूहळू मावळू लागल्या होत्या की त्यांचा पुनर्विकास कधी होईल का। परंतु आपण बघितलं तर त्यानंतर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा सुरू झाली। ज्याप्रमाणे बीडीडीचा प्रकल्प हा बरीच वर्ष रखडल्यानंतर आता प्रत्यक्ष सुरू झालाय। त्यामुळे एक गट असा सुद्धा आहे ज्यांना अपेक्षा आहे की आता हा संपूर्ण प्रकल्प जो आहे पुनर्विकास प्रकल्प हा प्रत्यक्षात राबवला जाईल, जी अनेकांची अपेक्षा मावळलेली होती। आता मात्र आपण जर बघितलं